मित्र हो, नमस्कार. शिक्षण ही एक अशी व्यवस्था असते की ती तयार करताना, तिचा अभ्यासक्रम आखताना, तिचा आराखडा तयार करताना येणाऱ्या 50-100 वर्षांचा विचार केला जातो. जगातल्या बहुतेक सगळ्या राष्ट्रांमध्ये असंच चालतं. याचा अर्थ ते रिजिड असावं असं नाही आहे. त्याची मूळ संरचना आणि त्याचे ॲप्लिकेशन्स ह्याच्यामध्ये फरक आहे. पण भारत असा एकमेव देश असेल की इथे सरकार बदललं, नवीन मंत्री सत्तेवर आला की पहिल्या 8 दिवसामध्ये नवीन शैक्षणिक धोरण काहीतरी तो जाहीर करतो. आणि आतापर्यंत सगळं चुकीचंच होतं, त्याच्यात मला काहीतरी क्रांती करायची आहे, सुधारणा करायच्या आहेत, अशी भूमिका घेऊन तो हे सगळं करत असतो. बदल करायला कोणाचाच विरोध नाही. पण या बदलाचा आणि सरकारच्या अस्तित्वाचा काय संबंध आहे? ते एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अगदी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आलं आणि प्राथमिक शिक्षण खात्याचे मंत्री दादासाहेब भुसे झाले. त्यांनी शपथ घेतल्यापासून शिक्षणातल्या बदलांचं सुतोवाच करायला सुरुवात केली की शाळांचं स्वरूप कसं असणार, शाळा क्लब कशा करणार. इथून त्यांनी सुरुवात केली आणि एक मोठी घोषणा केली की महाराष्ट्रातला जो प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम आहे तो जो आहे तो CBSE पॅटर्न सारखा करणार. का करणार? तर त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, मुलं अधिक शहाणी होतील, त्यांचा बुद्ध्यांक वाढेल, वगैरे वगैरे गोष्टी त्याच्या मागे आहे. आता खरंच कुणीही शहाणा माणूस असे बदल मान्य करेल याची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रातलं एक कटू वास्तव गेल्या 30-40 वर्षापासून काय आहे, तर इथे ड्रॉपआउट मोठ्या प्रमाणात होतो. दुसरं कारण काय आहे, इथे 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यापैकी 40-50% विद्यार्थ्यांना जोडाक्षर काढता येत नाही. पहिलीपासूनही इंग्रजी सक्तीचा असून सुद्धा त्यांना इंग्रजीत नाव लिहिता येत नाही, गावाचं नाव लिहिता येत नाही, जिल्हा हे जोडाक्षर सुद्धा काढता येत नाही. ते का काढता येत नाही? त्याला जबाबदार कोण? याचा विचार ना समाज करतो ना शासन व्यवस्था करते. हे पोरांचं असंच चाललेलं आहे. ही अशी कशी गोष्ट आहे की शाळेत जाऊन सुद्धा पोरगा निरक्षरच राहतो. मग शाळेच्या बाहेर काही संस्था त्याला साक्षर करण्याचा प्रयत्न करतात. हे एक वास्तव आहे. त्याला पाढे येत नाही, त्याला जोडाक्षरे येत नाहीत, त्याला नाव लिहिता येत नाही, त्याच्याकडे सामान्य ज्ञान नाही, पण ते रोज शाळेला जाऊन येतं. यातूनच शिक्षणाविषयी एक द्वेष तयार होतो मुलांच्या मनात आणि त्यांच्या पालकांच्या मनात, विशेषतः मागास समाजाच्या मनात, आदिवासी, SC, ST, NT, गुन्हेगार जाती वगैरेंच्या. कारण इतकी वर्षे जाऊन पोरांना काहीच येत नसेल तर त्याला शाळेत का पाठवायचं आणि शिक्षणाचा हेतू काय, असे 2 प्रश्न तयार होतात आणि त्याची उत्तरे शासनाकडे नसतात. स्कूल चले हम असं चित्र STच्या पाठीवर काढून चालत नाही, तर क्यों स्कूल चले ह्याचे कारण मीमांसा आपण करावी लागते, ते आपण करत नाही. आता हे जे बदल होतात ते सत्तेवर येणारे लोक जणू काय ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण महर्षी आहेत, शिक्षणातले चिंतक आहेत, अशा पद्धतीनं रात्रीत हे बदल जाहीर करतात. आपल्याकडे पुढच्या वर्षीपासून CBSE पॅटर्न लागायचं. आता ही CBSE भानगड काय आहे? आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये काम करणारे जे अधिकारी आणि कर्मचारी असतात त्यांच्या बदल्या देशभर होत असतात. ते ज्या ठिकाणी जातील तिथे त्यांच्या
मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारने अशा काही शाळा तयार केल्या. आता ह्या पांढऱ्या हत्तींच्या मुलांसाठी शाळा आहेत, बाबूंच्या मुलांसाठी शाळा आहेत. त्यामुळे त्या अधिक गुणवत्तापूर्ण राहतील, त्या शाळांना प्रतिष्ठा मिळेल आणि इतरांनी सुद्धा त्या शाळेत जाण्याचा प्रयत्न करावा, त्यांना मोह व्हावा, अशी त्या शाळांची परिस्थिती तयार करून ठेवली. त्यांचा अभ्यासक्रम पण ठरवणारी संस्था वेगळी आहे, NCERT. ती अभ्यासक्रम तयार करते आणि तो ह्या शाळांच्या मध्ये अंमलात येतो. काही जण म्हणतात तो अभ्यासक्रम खूप अपडेट असतो, काही जण म्हणतात तो अवघड असतो, काही जण म्हणतात तो अभ्यास पूर्ण करणारे मुलं अतिशय शार्प असतात, गुणवान असतात. त्यामुळं अशा शाळांच्या मध्ये, अशा बोर्डांच्या मध्ये जाणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली. मुळामध्ये हा जो पॅटर्न तयार केला CBSE पॅटर्न, तो चुकीचा होता की बरोबर होता याचा विचार सम्यक दृष्टीने करण्याची वेळ आलेली आहे. विशिष्ट मुलांच्यासाठी वेगळा आणि उरलेल्यांच्यासाठी वेगळा, हा जो भेदाभेद आहे तो कोणत्याही देशामध्ये परवडणारा नाहीये. महाराष्ट्रात आता तो पॅटर्न चालू होणार, म्हणजे जणू काही क्रांतीच होणार आहे. अशी कोणी गॅरंटी दिली का हा नवीन पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर 1ली ते 7वीच्या पोरांना लिहिता वाचता येणार आहे? अशी कोणी गॅरंटी दिली का ह्या पॅटर्न लागू झाल्यानंतर पोरांचा ड्रॉपआउट थांबणार आहे? हे का चित्र असं तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये? सरकारी शाळातली मुलं मट्ट राहण्याचं प्रमाण का वाढायला लागलेलं आहे? त्याला अभ्यासक्रम जबाबदार आहे, टीचिंग मेथोडॉलॉजी जबाबदार आहे, पालक जबाबदार आहे की तो अभ्यासक्रम पूर्ण करून घेणारे मास्तर जबाबदार आहेत? कुणी शहाणा माणूस सांगेल की हे सगळे जे पाप होते ते शिक्षकांनी जबाबदारी न घेतल्यामुळे होते. ही एक वेगळी व्यवस्था आहे. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता आलं काय आणि नाही आलं काय त्याची जबाबदारी शिक्षक वर्गावर नाही आहे. ड्रॉपआउट झाला काय आणि नाही झाला काय त्याची जबाबदारी त्याच्यावर नाही आहे. कारण 80-90% शिक्षकांची मुलंच प्रायव्हेट शाळेमध्ये जातात, ते झेडपीच्या शाळेमध्ये येत नाही आहेत. ही जी नोकरशाही आहे तिच्या मुलांची सोय व्हावी म्हणून हे सगळे फंडे येतात. वरच्या वर्गातली मुलं, नोकरशाहीची मुलं, श्रीमंताची मुलं, ह्यांच्यासाठी हे शिक्षणातले प्रयोग चालू असतात, जो आता महाराष्ट्रात होणार आहे. मला तर आश्चर्यच वाटतं. पॅटर्न बदलल्यामुळं काय अशी क्रांती होणार आहे? गावाकडे एक म्हण असते, गरीब माणूस असतो आणि आपल्या पोराला पैलवान करायचं असतं. मग तो पोरगा पैलवान कसा होणार? तो एकदा त्याची चड्डी बदलून बघतो, एकदा लंगोटी बदलून बघतो, एकदा शर्ट बदलून बघतो, पण त्याच्या लक्षात कधीच येत नाही जर पोरगा पैलवान करायचा असेल, सुदृढ करायचा असेल तर त्याला भरपूर प्रोटीन्स द्यायला पाहिजेत, व्यायाम करून घ्यायला पाहिजे, तसं भान त्याच्याकडे निर्माण केलं पाहिजे. पण आपण प्रयोग करतो आहोत लंगोटी बदलून पोरं सुदृढ करण्याचा. जर तुम्ही कोल्हापूरला गेला तर तिथे एक म्हण आहे. ती म्हण काय आहे? येडं पेरलं आणि खुळं उगवलं. ही म्हण आत्ताच्या आपल्या राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेला तंतोतंत लागू आहे. कारण जे येडं उगवतं त्याला हे शहाणं म्हणतात. असं कसं चालेल? कधीतरी तुम्ही शिक्षणाकडे पाहण्याचा एक गांभीर्याचा दृष्टिकोन आत्मसात करायला पाहिजे आणि हे शिक्षण राजकारणापासून दूर, वेगळ्या वेगळ्या रंगांपासून दूर, वेगळ्या वेगळ्या विषमतेच्या पासून दूर, जातीपाती धर्मापासून दूर, कुकड इतिहासापासून दूर ठेवायला पाहिजे. आणि तशी हिंमत राज्यकर्त्यांच्या मध्ये नाहीये, कारण ते शिक्षणाला सुद्धा एक राजकारणात वापरायचं टूल समजतात. उद्या वादा करता महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे, रानडेंचा आहे, गोखलेंचा आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे,
शिक्षणाचे प्रयोग महाराष्ट्रात 50 वर्षापूर्वी जेवढे होत होते तेवढे देशात कुठेही झालेले नाहीत. एकेकाळी देशाला मोह व्हायचा की आपण महाराष्ट्राचा पॅटर्न तिकडे राबवावा. आता ते दिवस संपलेले आहेत. उद्या जर CBSEच्या मुलांच्यासाठी NCERTने तयार केलेला अभ्यासक्रम आपण जसाच्या तसा घेतला, कारण घेणारच आहोत, तर पुरोगामी महाराष्ट्राचं काय होईल? कारण हा अभ्यासक्रम भगव्या रंगामध्ये बडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. हा अभ्यासक्रम विज्ञान विरोधी आहे, कारण त्यांनी डार्विनची थेअरी चुकीची आहे असं समजून डार्विनचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकला. त्याच्याऐवजी यज्ञाला महत्त्व देत आहेत, पुनर्रचित इतिहासाला महत्त्व देत आहेत, धर्माला महत्त्व देत आहेत आणि यज्ञातून मुलं होत आहेत हे सांगण्यासाठी वैद्यकीय पोरांच्या अभ्यासक्रमामध्ये पुत्रकामेष्टी हा अभ्यासक्रम आलेला आहे. महाराष्ट्रात तर मुक्त विद्यापीठाने म्हणूनच मांडला होता. नुसता अभ्यासक्रम बदलून चालत नाही, तर त्या अभ्यासक्रमात काय आहे आणि त्याचा देशावर, समाजावर, युवा पिढीवर, उद्याच्या युवा पिढीवर काय परिणाम होणार आहे याचा पण विचार करायला पाहिजे. पण महाराष्ट्र सुद्धा आता भगव्यांची सत्ता आहे, हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे आणि स्वाभाविकपणे ते स्वतः या राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये इतका बदल करू शकत नाहीत. त्याच्याऐवजी CBSEचा पॅटर्न घेतला की आपोआपच समाज आणि काळ मागं नेणाऱ्या गोष्टी त्या अभ्यासक्रमात येतात. एकीकडे त्याला स्टेटस आहे आणि दुसरीकडे त्यांच्या अभ्यासामध्ये असे वेगळे वेगळे रंग उडालेले आहेत. कोणतं धोरण आहे? कोणत्या शिक्षण तज्ञाच्या डोक्यातून आलेलं आहे? पण आपल्याकडे राजकारणामध्ये जे खातं एखाद्याला मिळतं तो माणूस त्या दिवशी त्या खात्याचा जगातला एक एक्सपर्ट होतो, कारण त्याला ते खातं मिळालं बाबा. असे रात्रीत एक्सपर्ट होणारे आणि शिक्षणाला राजकारणाच्या वाटेवर घेऊन जाणारे, कारण हे एक सॉफ्ट क्षेत्र आहे राजकारणात वापरायचं, अतिशय नाजूक, संवेदनशील, सहज क्षेत्र आहे. पण माझं असं म्हणणं आहे की मुळामध्ये ही शिक्षण व्यवस्था कोसळायला लागली. त्याचं कारण नंबर 1, तिथल्या शिक्षकांनी शिकवण्याचं बंद केलं. तिथल्या पालकांनी आपला पोरगा शाळेत काय करतो हे विचारायचं बंद केलं. तिथल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा हक्क असून सुद्धा शिक्षक का शिकवत नाहीत असा प्रश्न विचारायचं बंद केलं. तो खिचडीत अडकला, तो गणवेशात अडकला आणि हे इकडे क्रांती करायला निघालेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर पहा, 15-20 वर्षापूर्वी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक विकास व्हावा, तिथे तंत्रज्ञानाची क्रांती व्हावी म्हणून एनसायक्लोपीडिया वाटले होते. मी अशाच एका आश्रमशाळेमध्ये गेलो होतो, तर हे एनसायक्लोपीडियाचे जे ठोकळे आहेत ते विद्यार्थ्यांच्या आणि मास्तराच्या उशाखाली उशी म्हणून वापरले जात होते. मी सहज प्रयत्न केला, विचारलं हे काय आहे, तर ना शिक्षकाला, ना विद्यार्थ्यांना, ना मुख्याध्यापकाला एनसायक्लोपीडिया हा शब्दच उच्चारता आला नाही. त्याचं स्पेलिंग पाठ असणं हा वेगळा भाग आहे. हे का होतात चमत्काराचे प्रयोग? आणि हे प्रयोग घेऊन आपल्याला खाजगीकरणात खाजगी क्षेत्राशी टक्कर द्यायची आहे. ती टक्कर देण्याचं बाजूलाच राहिलं, आपणच शिक्षणाच्या खाजगीकरणाला चालना दिली. हा जो वर्ग आहे खाजगीकरणात टिकून राहणारा, ह्या नामांकित शाळेमध्ये जाणारा, हा ब्रँडेड शाळेमध्ये जाणारा आणि ह्या ब्रँडेड शाळा हे खाजगी क्षेत्र असं काहीतरी एक आपल्या व्यवस्थेमध्ये आणतं. ते इतरांना पण हवावं असं वाटायला लागतं, पण त्याची किंमत खूप असते, त्याची फी खूप असते. असं व्हायला नको महात्मा फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये. पुन्हा याच महाराष्ट्रामध्ये शिक्षणात 2 वर्ग तयार झाले. एक, ज्याला हवं ते, हवं तेव्हा, हवं तिथे पैसे फेकून विकत घ्यायचं शिक्षण, आणि ज्याच्याकडे यातलं काहीच नाही आहे
त्याला खिचडीसाठी शाळेत हजर राहण्याचं शिक्षण असं जर झालं तर इथल्या बहुजन समाजाचं, आदिवासींचं, दलितांचं, मुलींचं खूप मोठं नुकसान होणार आहे. म्हणून समाजाने दबाव आणायला पाहिजे. तुम्ही पॅटर्न कोणता वापरता हे महत्वाचं नाही, जो पॅटर्न आहे तो वर्कआउट का होत नाही. हे म्हातारीला येवल्याची पैठणी नेसून सौंदर्य स्पर्धेत पाठवता येत नाही, पण असा प्रयत्न कोण करते. जबाबदारीचं तत्व शिक्षण क्षेत्रात कुणाच्या तरी खांद्यावर देणार आहोत की नाही देणार आहोत. लिहिता वाचता न येणाऱ्या पोरांच्या मागे कुणीच जबाबदार भूमिका घेणारा माणूस नाही आहे. राज्यघटनेने शिक्षणाचा हक्क मान्य केला म्हणून तो कशाही पद्धतीने चालवणं आणि एका अर्थाने निरक्षरांचीच फळी तयार करणं हे अनैतिक आहे. ते करण्यापासून आपण शासनाला रोखलं पाहिजे, अशा सगळ्या कमिट्यांना रोखलं पाहिजे आणि आपलं जगणं काय, आपलं जीवन काय, आपली स्वप्न काय, आपला प्रदेश काय, ह्या साऱ्यांच्या हातात हात घालून चालणारं शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, हवं तिथे मिळणारं शिक्षण आपल्या पोराबाळांना मिळावं, अशी एक कणखर भूमिका समाजाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते घडवायचं असेल तर अशा पॅटर्नच्या नादाला काही लागू नये, कारण ते एका रात्रीत कुणीतरी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद.